मित्रांनो, तुम्ही सीईटी देताय आणि तुमच्याकडे आता तुमचे हॉल तिकीट पण आलेले आहेत. पण हॉल तिकीट आल्यानंतर तुमच्या लक्षात आलं, की हॉल तिकीटमध्ये काही चुका झालेल्या आहेत. त्यामध्ये मग तुमचं नाव चुकलेलं असू द्यात, तुमची डेट ऑफ बर्थ चुकीची असू द्यात, फोटो, सिग्नेचर, जेंडर या चुका ज्या सीईटी सेलने एडिट फॅसिलिटीमध्ये करेक्शन करण्यासाठी तुम्हाला संधी दिली होती, पण तुम्हाला तिथे करेक्ट करता आल्या नाहीत. तर अशा केसमध्ये सीईटीला गेल्यानंतर तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये बसू दिलं जाणार नाही आणि त्यामुळेच त्यासाठी आपण काय करायला हवं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सीईटीला आता खूपच कमी दिवस शिल्लक आहेत आणि या कमी दिवसामध्ये एक फायनल प्रिपरेशन या सीईटीचं करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची टेस्ट सिरीज सुरू करण्यात आलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये फुल सिलेबस टेस्ट तुम्हाला दिल्या जातील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल असतील. तसेच सर्व प्रश्न जे या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला मिळणार आहेत ते उत्तरासहित आणि नवीन परीक्षा पॅटर्न नुसार या टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, या परीक्षेमध्ये आपल्याला फक्त 120 मिनिटांचा कालावधी असतो आणि 120 मिनिटांमध्ये आपल्याला संपूर्ण पेपर सॉल्व्ह करावा लागतो. आणि यासाठीच आपलं टाइम मॅनेजमेंटची प्रॅक्टिस करण्यासाठी आणि आपला स्पीड बिल्ड करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही टेस्ट सिरीज जॉईन करून आपल्या सीईटीचं प्रिपरेशन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे जे हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीटवरती वेगवेगळ्या बाबतीमध्ये करेक्शन्स असू शकतात. जसं की तुमचं नाव तिथे वेगळं असू शकतं, तुमच्या आयडी प्रूफवरती नाव तुमचं वेगळं असू शकतं, त्यानंतर तुमचा फोटो हा तिथे वेगळा असू शकतो किंवा मग सिग्नेचर तिथे चुकलेली असू शकते. त्यानंतर डेट ऑफ बर्थमध्ये काही करेक्शन असू शकतं किंवा मग तुमचं जेंडर हे करेक्ट किंवा इनकरेक्ट असू शकतं. तर अशा वेळेस चुकून तुम्ही ही माहिती सीईटीच्या फॉर्ममध्ये भरली असेल आणि आता हॉल तिकीट आल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की ही माहिती तर चुकलेली आहे आणि सीईटी सेल म्हणतंय तुमच्या आयडी प्रूफवरची माहिती आणि तुमच्या हॉल तिकीटवरती जी माहिती दिली आहे ती मॅच होणं गरजेचं आहे. तर अशा वेळेस तुम्हाला एक डिक्लेरेशन फॉर्म भरावा लागतो आणि तो जो डिक्लेरेशन फॉर्म आहे तो डाउनलोड करण्यासाठी तुमच्या हॉल तिकीटवरतीच पहिल्या पेजवरती ब्ल्यू कलरमध्ये क्लिक हिअर टू डाउनलोड द अंडरटेकिंग फॉर करेक्शन इन अ नेम ऑर अ जेंडर ही लाईन दिलेली आहे. त्याच्यावरती तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल त्यावेळेस तुमच्या पुढे हा एक डिक्लेरेशन फॉर्म ओपन होईल. इथे तुम्ही पाहू शकता, इथे तुम्हाला रिसेंट फोटो पेस्ट करण्यासाठी जागा दिलेली आहे. तर तिथे तुमचा रिसेंट फोटो तुम्ही पेस्ट करायचा आहे. त्यानंतर खाली दिलेलं आहे अनकंडिशनल अंडरटेकिंग. अनकंडिशनल अंडरटेकिंग मध्ये माय डिटेल्स मेन्शन इन द हॉल तिकीट्स आर ॲज अंडर. तर हॉल तिकीटमध्ये तुमचे जे डिटेल्स मेन्शन केलेले आहेत ते डिटेल्स इथे मेन्शन करा. नेम ऑफ द कॅन्डिडेट जसं हॉल तिकीटमध्ये आहे त्या पद्धतीने तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. डेट ऑफ बर्थ जी हॉल तिकीटमध्ये दिलेली आहे ती मेन्शन करा. ॲप्लिकेशन नंबर तुमच्या हॉल तिकीटवरतीच असेल. रोल नंबर तुमच्या हॉल तिकीटवरती तुम्हाला मिळेल. नेम ऑफ द सीईटी तुम्ही कुठली परीक्षा देत आहात त्या परीक्षेचं नाव सुद्धा तुमच्या हॉल तिकीटवरतीच आहे. त्यानंतर एक्झाम सेंटर डिटेल्स, एक्झाम सेंटर कुठलं आहे, त्याचा ॲड्रेस काय आहे तो इथे मेन्शन करा. या 6 गोष्टी मेन्शन केल्यानंतर खाली लिहिलेलं आहे, इट इज क्लिअरली अंडरस्टूड बाय मी दॅट नेम, फोटो, सिग्नेचर, डेट ऑफ बर्थ, जेंडर printed on my hall ticket and application form is filled wrongly by me. I understand that CET cell is permitting me to appear for the above examination by verifying my self-certified copy which is enclosed to the undertaking. तर विद्यार्थी मित्रांनो, या डिक्लेरेशन फॉर्म सोबत तुम्हाला तुमची डॉक्युमेंटची एक सेल्फ सर्टिफाईड कॉपी पण घेऊन जाण्याची गरज आहे. समजा तुमच्या नावामध्ये बदल असेल तर ज्या डॉक्युमेंटवरती तुमचं नाव करेक्ट आहे त्या डॉक्युमेंटची झेरॉक्स तुम्ही घेऊन जायची आहे. सोबत त्या डॉक्युमेंटची ओरिजिनल कॉपी पण घेऊन जा. त्यानंतर त्यानंतर इनकरेक्ट इन्फॉर्मेशन फिल्ड इन बाय द कॅन्डिडेट तुमच्याकडनं कुठली चुकीची माहिती भरली गेली होती हे तुम्ही याच्यावरती मेन्शन करायचं आहे. आणि करेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ द कॅन्डिडेट समजा तुमच्या नावामध्ये चूक आहे तर चुकीचं नाव काय होतं ते वरच्या लाईनला मेन्शन करा. त्यानंतर बरोबर काय नाव आहे ते खालच्या लाईनला मेन्शन करा. तर समजा तुमच्याकडनं तुमचं जेंडर चुकीचं होतं तर इनकरेक्ट इन्फॉर्मेशन फिल्ड बाय द कॅन्डिडेट, समजा तुम्ही मेल आहात पण तुमचं जेंडर फिमेल झालंय तर तुम्ही इथे लिहू शकता जेंडर फिमेल आणि खाली लिहा करेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ द कॅन्डिडेट जेंडर मेल. ठीक आहे, अशा पद्धतीने हे करेक्शन करणं पॉसिबल आहे. त्यानंतर खाली स्पष्ट दिलंय डू नॉट सेंड दिस कॉपी बाय पोस्ट. ही कॉपी पोस्टाने पाठवायची नाहीये. ही तुम्हाला स्वतः साइन करून एक्झामिनेशनच्या सेंटरवरती सबमिट करायचंय. एक कॉपी तुमच्याकडे ठेवायची म्हणजे या फॉर्मचे तुम्हाला 2 प्रिंट घ्यावे लागतील. दोन्हीवरती सारखीच इन्फॉर्मेशन भरायची
एक कॉपी सेंटरवरती सबमिट करायची, एक कॉपी तुमच्याकडे ठेवायची. पुढे विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीमध्ये करेक्शन करायचे आहेत तीच गोष्ट फक्त इथे ठेवा. बाकीच्या गोष्टी तुम्ही कॅन्सल करा. समजा तुमचा डेट ऑफ बर्थ चुकीची आहे तर बाकी सिग्नेचर, फोटो, नेम, जेंडर याच्यावरती स्ट्राईक करा आणि फक्त डेट ऑफ बर्थ राहू द्या. तुम्हाला सेल्फ सर्टिफाईड कॉपी रिलेव्हंट डॉक्युमेंटची याच्यासोबत अटॅच करायची आहे. डेट ऑफ बर्थसाठी तुम्ही तुमचं 10वीचं मार्कशीट इथे अटॅच करू शकता. त्यानंतर जेंडरसाठी तुम्ही तुमचं आधार कार्ड मेन्शन करू शकता ज्याच्यावरती तुमचं जेंडर मेन्शन असेल. नावासाठी तुमचं करेक्ट नाव ज्या डॉक्युमेंटवरती आहे ते डॉक्युमेंट इथे तुम्हाला अटॅच करायचं आहे. त्याची झेरॉक्स कॉपी आणि ती सेल्फ अटेस्टेड असावी. त्याच्यावरती स्वतःची साईन करा. सोबत ओरिजिनल कॉपी पण असू द्या. मे बी तिथे तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी विचारतील. तर हे सगळं झाल्यानंतर डेट इथे मेन्शन करा, प्लेस मेन्शन करा, सिग्नेचर ऑफ अ पॅरेंट और अ गार्डियन, तुमच्या पेरेंटची किंवा तुमच्या पालकांची साईन घ्या. सिग्नेचर ऑफ अ कॅन्डिडेट इथे तुम्ही स्वतः साईन करा. सिग्नेचर ऑफ द सेंटर इन्चार्ज, सेंटर इन्चार्ज करतील. बाकीच्या सगळ्या साईन या तुम्हाला तिथे एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर जे ऑथोराइज पर्सन असते ते देतील. त्यामुळे फक्त पालकांची आणि तुमची साईन इथे जाताना घेऊन जा. बाकी डेट, प्लेस टाका. झेरॉक्स कॉपी, ओरिजिनल कॉपी सोबत ठेवा आणि अशा पद्धतीने हा डिक्लेरेशन फॉर्म 2 कॉपीच्या फॉर्ममध्ये तुमच्या सोबत असू द्या. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे हॉल तिकीट असेल त्या हॉल तिकीटवरती तुम्हाला प्लीज अफिक्स युअर रिसेंट कलर फोटो अँड साइन अक्रॉस इट. म्हणजे तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवरती तुमचा रिसेंट कलर फोटो अटॅच करायचा आहे. इथे एक तुमचा फोटो लावा आणि त्या फोटोवरती तुम्हाला साईन करायची आहे. म्हणजे थोडीशी साईन पेपरवरती, थोडी साईन फोटोवरती गेली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला तिथे साईन करावी लागेल. ज्या विद्यार्थ्यांच्या लग्नानंतर नावामध्ये बदल झाला आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत आपलं मॅरेज सर्टिफिकेट असू द्या किंवा गॅझेट असू द्या, दोन्ही नसेल तर तुम्ही ॲफिडेव्हिट पण घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने या स्टेप्स फॉलो करा, या डॉक्युमेंट्स तुमच्या सोबत ठेवा आणि सीईटीला अपियर व्हा. आणि त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे थिअरीचे आणि क्वेश्चन बँक असणारे बुक आता Amazonवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.